हिच्यावर काय विश्वास ठेवायचा? आणि तू, तुझी किंमत काय ना ह्या घरात हे केव्हाच ओळखलंय मी. अनुप्रिया, कोणीही विश्वास ठेवणार नाहीये तुझ्यावर, कोणीही नाही. रेवतीचं लग्न माझ्याशीच होणार. Am I right, रेवती? तुझ्या आणि माझ्या कुटुंबामध्ये ही अनुप्रिया अविनाश पाटकर ढालीसारखी उभी आहे. माझ्या घरावर येणाऱ्या संकटाला थोपवायची ताकद माझ्यात नक्कीच आहे. तुम्ही दोघी खोटं बोलतायत. तुम्ही दोघींनी मिळून हा प्लॅन केलाय. खोटं बोलतायत तुम्ही. रेवती, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. अनुप्रिया खोटं बोलते, खोटारडी एक नंबरची. अच्छा, आम्ही दोघी खोटारडे आहोत का? हो. हा, ठीक आहे, आम्ही दोघी खोटारडे आहोत. तुम्ही मग जी कारणं सांगून तू रेवतीकडनं पैसे घेतलेस ना, ते खरे आहेत हे सिद्ध कर. प्रूव्ह कर स्वतःला. काल शेवटचा दिवस होता ना फ्लॅटचा डाऊन पेमेंट करायचा. केलंच असेल ना तू पेमेंट. रिसीट दाखव. रिसीट दाखव. रिसिप्ट काय? मी काय खिशात घालून फिरू का? काय बोलताय तुम्ही? अरे हा, बरोबर. आजकाल तर सगळं मेलवर येतं. बरोबर, मग मेल दाखव. तू तो फ्लॅट रेवतीच्या नावावर केलंयस, त्याचं मेल आलं असेल ना, दाखव. नाहीतर एक काम कर, त्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये फोन करून ना आमचं बोलणं करून घे. फोन लाव ना. तो फ्लॅट तू रेवतीच्या नावावर केलायस हे कळू दे आम्हाला. खरंच जर तो फ्लॅट तू रेवतीच्या नावावर केला असेल ना, तर इकडे सगळ्यांसमोर तुझे पाय धरून तुझी क्षमा माग. पैशांसाठी फसवलंस तू मला. खोटं बोललास माझ्याशी. काय रे ऊ? अरे प्रेम करायला लागले होते मी तुझ्यावर. खोटं बोललास माझ्याशी तू. आपल्या दोघांच्या सुखी संसाराची स्वप्न बघत होती मी. कळतंय तुला? ही आहे ना अनुवहिनी, सतत सांगत होती फ्रॉड आहे, खोटं बोलतोय, फसवतोय. तिचं नाही ऐकलं मी, तुझं ऐकलं. तू काय केलंस? हं? खोटं बोलला माझ्याशी, खोटं बोलला. लोक ते बोलले रे मी हिला. माझ्या ते असं बोलले.
खरंच सांगू का? हा बोल. मला ना ऍक्च्युली स्वतःचं घर हवंय, ज्यात कोणीच येणारं किंवा जाणारं नको. इथे फक्त तू आणि मी, आपण दोघंच. आता तरी कबूल करा, ते ऑफिस तुमचं नाही, तुमच्या मित्राचं आहे. आईने तुमच्याकडून चेक घेतलाच नव्हता, करा कबूल. तो काय कबूल करेल पिऊ? याने त्या कुणालच्या वडिलांचा फ्लॅट स्वतःचा आहे म्हणून आपल्याला सांगितलं होतं. काय बोलतोयस तू हे दादा? हो रेवती, अनुने जेव्हा त्याच्या ऑफिसचं सांगितलं होतं ना, तेव्हाच मी ठरवलं होतं एकदा न सांगता त्याच्या सोसायटीत जाऊन त्याची चौकशी करायची. मी तसं केलं तेव्हा मला कळलं कुणालच्या वडिलांचा फ्लॅट आहे तो, जो त्याने स्वतःचा म्हणून सांगितला. त्याने सेक्रेटरीला मॅनेज केलं होतं. मला तर आता हा डाऊट यायला लागलाय की ह्याचे आई बाबा पण खोटे आहेत की काय. आय होप आता तरी तुम्हाला माझ्या बहिणीची किंमत कळली असेल, कारण आज माझ्या बहिणीनेच तुमच्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त होता होता वाचवलंय. तुम्ही कधीच तिच्यावर विश्वास ठेवला नाही ना. आज ताईने या माणसाचं सत्य समोर आणलं नसतं ना, तर काय अवस्था झाली असती हो रेवतीची. पोलिसांना फोन केला हवी. माझ्या